नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरतीचं सध्या ॲप्लिकेशन फॉर्म चालू आहेत. जर तुम्ही भरला तर असेलच, पण जे समजा 5-6 दिवस राहिले तर त्याच्यामध्ये तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरून घ्या आणि तुमची जी तयारी चालू आहे याच्यामध्ये तुम्ही कसं करताय ते बघा. म्हणजे तुमच्या पद्धतीने तुम्ही सॉल्व करताय की कसं करताय. तुमचं फिजिकल चालू आहे किंवा तुम्ही फिजिकल करत करत स्टडी पण करताय, फिजिकलनं थकून जात आहे. एक टायमिंग शेड्यूल असं मी थोडं सांगतो. मला थोडं सांगावं वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो आहे. याच्यामध्ये कसं करा माहिती आहे का, तुम्ही फिजिकल समजा सकाळी लवकर जाऊन करताय तर वेळ समजा जाते, तर एक थोडं लवकर उठून ना एक क्वेश्चन पेपर सॉल्व करा किंवा एक क्वेश्चन पेपर रीड करा. फक्त रीड करा, सॉल्व करा, दोन्हीपैकी एक कुठलंही चालतं. कारण GS मॅथ्सचे क्वेश्चन थोडे थोडे फॉर्म्युले वगैरे रिवाईज केलं ना ग्राउंडला जाण्याआधी, तर तुम्हाला थोडी मदत होईल. कारण कसं आहे, तुम्ही थकून आल्यानंतर झोपी जाता किंवा 1-2 तास त्याच्यात घालवता. पण माझं तर म्हणणं आहे का, सकाळी ग्राउंडला जायच्या अगोदर ना तुम्ही 1 ते 2 क्वेश्चन पेपर सॉल्व करा किंवा नुसतं बघा किंवा नजर मारा किंवा रीड करा. झालेले क्वेश्चन वाचा किंवा 10-20 क्वेश्चन तुम्ही बघत राहा. जे सब्जेक्ट तुम्हाला अवघड जात आहे किंवा मॅथ्सची गणित सुटत नाही ती, त्यातलं एखाद दुसरं जरी गणित तुम्ही सकाळी जायच्या अगोदर सॉल्व केलं ना तर त्याचा नक्कीच फायदा होईल. आणि आलं की समजा बघायचं, रिवाईज मारायचं. आता कसं आहे, थकून जाते किंवा सकाळी उठायचं असते, झोपेचं टायमिंग थोडं ठेवा, 6-7 तासापर्यंत ठेवा. जास्त बी झोपू नका, 8-9 तास 10 तास. आज लयच व्यायाम केला, थकलंय किंवा टाईम थोडं फिक्स ठेवा. कारण वेळ थोडा आहे, थोड्या दिवसात तुम्हाला फिजिकल पण करायचं आहे, थिअरी पण द्यायची. तर मग तुम्हाला ते सगळं हँडल झालं पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही केलं पाहिजे. बाकीच्या गोष्टी पण येतात, प्रॅक्टिकल असेल किंवा काय जे असेल. आता तुमची प्रॅक्टिस सकाळी संध्याकाळी करता, 2-2 टाईम करा. एखादा दिवस 2-2 टाईम करा, दररोज 2-2 टाईम करून प्रॅक्टिस पण तेवढं होणार नाही. थोडं शरीराला पण आराम पाहिजे. आणि कुठले हे घेऊ नका, जास्त कॉस्टली प्रोडक्ट वापरू नका. फळं बिळं खावा. कुठलं कोणी सांगितलं हे घ्या ते घ्या ते घेऊ नका. जास्त पैसे इकडे तिकडे खर्चत बसू नका. पुस्तकाला नोट्सला खर्चा, एखादी बॅच घ्या स्वस्तामधली आणि क्वेश्चन पेपर सॉल्व करा. कारण क्वेश्चन पेपर हीच तुम्हाला मार्गदर्शक किंवा दिशादर्शक राहणार आहेत. कारण सगळीकडे क्लास किंवा सगळीकडे फॅसिलिटी नसतात. गावाकडे पोरं तयारी करतात, त्यांच्याकडे तेवढा सोर्स नसतं आहे. गावाकडच्या पोरांनी तर हमखास तयारी चांगलीच केली पाहिजे, त्यात काय वाद नाही. चांगली तयारी करा. ऑल द बेस्ट पोलीस भरती सगळं करणार.